पण लोकांमध्ये जात होतो ना, तर त्यावेळेला मला पण म्हणजे थोडी लाज वाटायची बोलायला, किंवा मी नर्वस होऊन जायचो. जेव्हा पण मी कॅमेरा काढायचो तर असं समोर मोबाईल घेऊन कॅमेरा नाही घेऊ शकायचो, कारण की मला लोकांना बघून मला म्हणजे खूप मी नर्वस फील करत होतो. May I have your attention please? Train number. नमस्कार, अजय मोरे क्रिएशन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तलाव आहे तो, तलाव पाली एवढा स्लिपरी नाही. इथे जाताना थोडं थोडं आपल्याला दम लागू शकतो. म्हणजे आपण छोटासा ट्रेकच आहे असं समजा. तर पाण्याची बॉटल वगैरे कॅरी करून, काय एनर्जी ड्रिंक असेल तर ती कॅरी करा आणि चाला, कारण की दम लागू शकते, एनर्जी डाऊन होऊ शकते, एनर्जी लो होऊ शकते प्रत्येक वेळेला.
कॉन्टेंट जर तुम्हाला चालू करायचं असेल ना, तुम्हाला या पब्लिक मध्ये येऊन बोलावं लागेल. कारण की ज्या वेळेला आपण कॅमेरा घेतो, उचलतो आणि असं पब्लिकला बघतो, तर आपल्याला ना ते बघूनच आपल्याला जीव घाबरतो. एक तर नाही तर नर्वसपणा येतो आपल्याला पब्लिक मध्ये. पण कधीही तुम्हाला कॉन्टेंट सुरू करायचं असेल ना, तर सर्वप्रथम तुम्ही पब्लिक मध्ये येऊनच बोला. कारण की तिथूनच तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढणार. हे बघा, आता इथे बाजूला एवढी सारी पब्लिक उभी आहे, ही सारी एवढी पब्लिक उभी आहे, पण त्या पब्लिक साठी तुम्ही लाजू नका. कारण की हे लोक आपल्याला कॉन्टेंट, आपल्याला व्हिडिओ बनायचा आहे, आणि तुम्ही जेव्हा पब्लिक प्लेस मध्ये जाणार तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स खूप जास्त वाढणार अजून. तर मोस्टली जास्त व्हिडिओ जाऊन तुम्ही पब्लिक मध्ये बनवा. आहे. तर मित्रांनो, काही मी तुम्हाला सांगितलं होतं की कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी कशी असते. म्हणजे बघा, आता मी पण इथे पब्लिक प्लेस मध्ये उभा आहे, आणि आपल्याला पण खूप वाटतं की आपण पण आपला व्हिडिओ बनवावा आणि आपण पण व्हिडिओ शूट करावं, जाऊन बोलावं लोकांमध्ये, पब्लिक मध्ये. पण ज्या वेळेला आपण मोबाईल घेऊन पब्लिक मध्ये जातो ना, तर त्यावेळेला आपल्याला एकतर लाज वाटायला लागते, नाही तर मग आपण खूप सारे नर्वस होऊन जातो. आणि पब्लिक असते ना, तर एक असं करा, आपण ज्या वेळेला कॅमेऱ्यात फोटो काढतो, आपण बघा लोकांना जसं ब्लर करतो ना, तसं बोलण्यासाठी पण या लोकांना आपण असं ब्लर केलं पाहिजे. कारण की आपण इग्नोर पण केलं पाहिजे की इथं कोणी नाही उभे, तुम्ही एकटे आहात, आणि मग तिथे बोलण्याला तुम्हाला बोलण्याचा कॉन्फिडन्स खूप वाढेल नुसता, तिथे कॉन्फिडन्स लो राहणार नाही. आणि असेच तुमचे कॉन्फिडन्स वगैरे वाढवण्यासाठी अमोर टॉक म्हणून जे चॅनल आहे, त्याच्यावरती तुमचा सेल्फ ग्रो कसा करायचा, तर त्या चॅनलवरती असणार आहे. बिंदास तुम्ही तुमचा मोबाईल असेल ना, कॉन्टेंट क्रिएशन चालू करण्यासाठी काही कुठली इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज लागत नाही. आपला जो स्वतःचा हातातला मोबाईल आहे आणि एक बेसिक माईक घ्या, तुम्ही माईक घ्या. कारण की आवाजाची क्वालिटी थोडी चांगली असली पाहिजे. कारण की आपल्याला पण ऐकताना आपण क्वालिटीचा व्हिडिओ किंवा आवाज चांगला येऊ असं आपण बघतो ना, तसंच आपला व्हिडिओ लोक बघतील, त्यासाठी पण थोडं क्वालिटीचा आपल्याला आवाज किंवा व्हिडिओ आपल्याला दाखवण्याची गरज असते. तर जर तुम्हाला जर सवय भरूची महाराज टॉप चालू केलं होतं ना मी 2017 मध्ये, मी चॅनल चालू केलं होतं, खूप सारे व्हिडिओ टाकले बघतील. तर जेव्हा पण तुम्ही लोकांमध्ये जाणार, आता कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी सांगतो. सुरुवातीला मी पण लोकांमध्ये जात होतो ना, तर त्यावेळेला मला पण म्हणजे थोडी लाज वाटायची बोलायला, किंवा मी नर्वस होऊन जायचो. जेव्हा पण मी कॅमेरा काढायचो, तर असं समोर मोबाईल घेऊन कॅमेरा नाही घेऊ शकायचो. कारण की मला लोकांना बघून मला म्हणजे खूप मी नर्वस फील करत होतो. मग मला लाज वाटायची, मग मी काढायचो नाही. पण नंतर जशी मला सवय पडली किंवा माझ्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड झाला, तर मी लोकांमध्ये जाऊन पण व्हिडिओ काढायला लागलो. तर मित्रांनो, तुम्हाला स्टार्ट करायचं असेल, आता तुमचं जर स्वप्न असेल ना, तर तुम्ही खरंच चालू करा. आता वेळ वाया गेलेली नाहीये. नंतर अजून म्हणजे याच्यानंतर पण खूप कॉम्पिटिशन वाढणार आहे. तर तुम्हाला जर इच्छा असेल कॉन्टेंट क्रिएशन कसं चालू करायचं वगैरे, तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवरती जाऊन मला डीएम करू शकता. मी तुम्हाला पूर्ण गायडन्स देईन, ते पण फ्री मध्ये. आणि माझं जे चॅनल आहे अमोर टॉक म्हणून, त्याच्यावरती मी दाखवणार आहे की कसं आपली म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन कसं स्टार्ट करायचं, त्याच्यावरती आपण बोलायचं कसं, व्हॉइस ओव्हर कसा करायचा, गॅजेट्स कुठले यूज करायचे. कारण की एवढे पण आपल्याला काही व्हॅल्युएबल म्हणजे खूप महागडे प्रोडक्ट यूज करायचे नाही. तर तुम्हाला चालू करायचे, तुम्ही कमी पैशात पण चालू करू शकता. बेसिक तुमच्याकडे जो मोबाईल आहे ना, त्याच्यामध्ये सगळे मोबाईल आता 4K व्हिडिओ शूट करतात, आणि त्याच्यामध्ये काही मोबाईल मध्ये नॉईज कॅन्सलेशन पण आहे. तर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये नॉईज कॅन्सलेशन नसेल तर बेसिक माईक घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त 1000-1200 पर्यंत बेसिक माईक पण येऊ लागतो. आणि एक तुम्ही ट्रायपॉड घेऊ शकता, किंवा तुम्ही सेल्फी स्टिक पण घेऊ शकता. आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला जर इन्कम जनरेट व्हायला लागली, मग त्याच्यानंतर तुम्हाला जे गॅजेट वाटले ते घेऊ शकता, किंवा तुम्हाला ब्रँड पण तुम्हाला कोलॅब करून पाठवू शकता. तुम्ही ब्रँडचे प्रमोशन केलं काही, आता ते म्हणजे खूप सारे असतात ना, म्हणजे आपले जे गॅजेट्स विकतात, जे ब्रँड्स आहेत, ते तुम्हाला कोलॅबरेशन करतील, तुम्हाला बरोबर अप्रोच करतात. तर आता जर तुम्हाला स्टार्ट करायचं असतं, वेळ वाया गेलेली नाहीये.
स्वतःच्या मोबाईल मध्ये पण व्हिडिओ शूट करून तुम्ही टाकू शकता. जसं असेल तसं टाका, रॉ मध्ये टाका, लोकांना आवडतं, रिलेट होतं. आणि सर्वात मोठं म्हणजे लोकांना रिलेट होणारे टॉपिकच टाका. खूप सारे असं प्रोफेशनल बनवू नका. मग मी जर आता चालू करतोय, मग मला खूप महागडा मोबाईलच पाहिजे, महागडा माईक पाहिजे किंवा ट्रायपॉडच पाहिजे. काही गरज नाहीये. जेवढा मोबाईल आहे तुमच्याकडे, जे आहे त्याच्यात स्टार्ट करा आणि हे करा. आणि मित्रांनो, आपल्या त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. परत चॅनलचं नाव सांगतोय, आपलं चॅनल आहे ते द यात्री म्हणून. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देते. आणि इंस्टाग्रामला जाऊन ते फॉलो करा. माझे सगळे पेज मी सेपरेट बनवलेले आहेत. कॉन्टेंट क्रिएशनचं पण वेगळं आहे, त्याच्यानंतर आपलं द यात्रीचं पण आहे. द यात्री हे जे चॅनल आहे माझं खूप चांगलं आहे. म्हणजे मी एकदम भन्नाट कॉन्सेप्ट घेऊन येतोय त्याच्यावरती. तर तुम्ही त्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. म्हणजे मी ते चॅनल अजून क्रिएट केलेलं नाहीये, क्रिएट करतोय. तुम्हाला लिंक टाकून देणार, जशी क्रिएट होऊन जाणार तसे लिंक टाकून देणार. सबस्क्राईब करा. आणि त्याच्यासाठी आपल्याला एक कॉन्टेंट क्रिएशन साठी आपल्याला जे बोलणारे आपल्याला काही पार्टनर्स पाहिजे नाही, तर तुम्ही मला डीएम करू शकता. मी तुम्हाला प्रॉपर गायडन्स पण देईन, तुमचं स्वतःचं चॅनल ग्रो करण्यासाठी पण माहिती देईन. आणि मला माझ्या याच्यासाठी पण काही पर्सनली काही कॉन्टेंट क्रिएटर पाहिजे ना, तर तुम्ही मला विजिट करू शकता. जय हिंद. फ्लोर कोरत आलेले आहेत, हे बघू शकता. आपण तिकडे चाललोय, वरती चाललोय. आता एक फ्लोर वरती चाललंय जमिनीपासून. म्हणजे हे डोंगरात प्रॉपर कोरण्यात आलेले आहेत सगळ्या पायऱ्या बिऱ्या. आणि इकडे चालताना जरा सांभाळून, कारण की इकडे या पायऱ्यांवरती पाणी येऊन येऊन शेवा लागलेलं असतं. तर आमचा कॅमेरामॅन टॉर्च चालू करण्याची गरज आहे आम्हाला, नाहीतर आम्ही पडलो. मे बी इकडे असं काही आहे. आणि इथून व्ह्यू खूप भन्नाट दिसतो, बघू शकता तुम्ही. Thanks for watching Ajay More Creation channel. Like, comment, subscribe.